राधानगरी अत्याचार प्रकरण तापले. आरोपीच्या कथित मुजोर वर्तनामुळे संतापाची लाट. राधानगरीतील महाविद्यालयीन युवती अत्याचार प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असतानाच आरोपी प्रणवगिरी पालकर याच्या कथित मुजोर वर्तनामुळे नागरिकांच्या मध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत प्रमुख आरोपी बिनधास्तपणे वावरत असल्याचं दिसून आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेल्या वर्तनाच्या विपरीत दिसून आलेल्या या कथित कृतीमुळे सामाजिक माध्यमांसह सार्वजनिक स्तरावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान आरोपी विरोधात यापूर्वीही काही तरुणींना फसविल्याच्या चर्चा परिसरात सुरू असून या चर्चांबाबतची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या संदर्भात अधिकृत तक्रारी आणि पुराव्यांची छाननी झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती समोर येणार आहे. या प्रकरणाचे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटू लागले असून राधानगरी तालुक्यात वातावरण चांगलंच तापलंय. आरोपीच्या कथित वर्तनाबाबत पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील चौकशी आणि आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांकडून आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट, मुरगुड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.